तुमचा बँक खात्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी झाला असल्याचा बनाव करत एका चोरट्याने एका महिलेला तब्बल 4,82,00,000 रुपयांचा गंडा घातलेला आहे। ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये घडली आहे आणि या संपूर्ण घटनेसंदर्भात आता सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघतो की मागच्या बऱ्याच दिवसांपासून अशा पद्धतीने सायबर फ्रॉड जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो। काल सुद्धा जी आपण एक घटना बघितली ज्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये राहणारे एक ज्येष्ठ व्यक्ती होते, त्यांची सुद्धा तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती आणि त्याच पद्धतीने आता आणखी एक प्रकरण समोर येते। ते प्रकरण आहे पुण्यातील कोंढवा परिसरामधलं आणि कोंढवा परिसरामधल्या या महिलेला सुद्धा जवळपास 4,82,00,000 म्हणजे जवळपास 5 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे आणि याबाबत 18 डिसेंबर रोजी पोलीस अधिकारी जी फिर्याद दिलेली आहे तर त्यानुसार सायबर पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या सायबर चोरट्यांनी 18 डिसेंबर रोजी अधिकारी असल्याचं सांगितलं आणि अधिकारी असून आम्ही तुमचं बँक अकाउंट चेक केला आहे, तुम्ही बँकमधून तुमच्या मनी लॉन्ड्रिंग केलं आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि तुम्हाला आता डिजिटली अरेस्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही घराबाहेर जायचं नाही आहे, घरातच बसून राहायचं आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टींचा बनाव जो आहे तो रचण्यात आला आणि त्यानंतर या महिलेला तुम्हाला मनी लॉन्ड्रिंगच्या याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे, डिजिटली अटक झालेली आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। असं सगळा हा जो आहे तो बनाव रचण्यात आला होता। यामध्ये अटक झाली असं सांगून या महिलेला अनेक बनाव रचून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगितले आणि याच माध्यमातून जवळपास 4,82,00,000 आणि त्यासोबतच 22,000 रुपयांची फसवणूक यामध्ये झालेली आहे। या संदर्भातली माहिती पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे आणि 19 जानेवारी रोजी या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे। जेव्हा त्या महिलेला कळालं की आपल्यासोबत अशा प्रकारची फसवणूक झाली आहे तेव्हा या महिलेने याबाबतची तक्रार सायबर पोलिसांमध्ये दिलेली आहे। अशा प्रकारच्या वारंवार घटना समोर येत आहेत, मात्र फोन, व्हिडिओ कॉल किंवा अशा कुठल्याही माध्यमातून डिजिटल अरेस्ट होत नाही। पहिले तर सायबर पोलिसांकडून जी माहिती दिली जाते त्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा प्रकारच खरं तर नाही आहे। त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचे फेक कॉल येत असतील तर त्यापासून तुम्ही सावध राहा, सावधान राहा असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून केलं जातं। यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणा किंवा पोलिसांकडून डिजिटल अरेस्टसारखी कोणतीही कारवाई केली जात नाही किंवा पोलीस किंवा केंद्रीय तपास यंत्रणा कधीही फोनवरून किंवा ऑनलाईन अटक करत नाही असं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं जातं। कोणतीही चौकशी किंवा अटक लेखी नोटीस किंवा प्रत्यक्ष कारवाईनेच होते, त्यामुळे डिजिटल अरेस्ट असं काही नसतं आणि अशा आमिषांना, अशा फसवणुकीला तुम्ही बळी पडू नका असं सुद्धा सांगितलं जातं। कारण आपण पाहिलं की डिजिटल अरेस्ट होत असेल किंवा मनी लॉन्ड्रिंग केली आहे किंवा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो, अशी वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवली जातात आणि ह्या जाळ्यामध्ये लोकांना अडकवलं जातं। मात्र अशा आमिषांना फसू नका, अशा जाळ्यांमध्ये अडकू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जातं। यासोबतच जर अशा प्रकारची काही घटना तुमच्यासोबत घडली असेल तर त्वरित सायबर पोलिसांसोबत संपर्क साधा आणि आपल्या जे शंका आहे त्याचं निरसन करून घ्या आणि पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार सुद्धा द्या असं आवाहन पोलिसांकडून केलं जातं। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर।